उपमा तर तुम्ही रोजच बनवता आणि रोजच खाता, पण अशा पद्धतीने एकदा उपमा ट्राय केला ना तर उपमा खायचा कंटाळासुद्धा येणार नाही. पण नेहमीच उपमा तुम्ही बनवाल आणि नेहमीच खाल. घरात जे कोणी उपम्यासाठी नाक मुरडत असतील किंवा उपमा खायला नकार देत असतील ना, तर अशा पद्धतीने उपमा एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अतिशय सोपा आहे. बनवण्यासाठी साहित्य पाहूया. 1 वाटी रवा, अर्धा वाटी भिजवलेले वाटाणे जे आहे उकडून घेतले, त्यानंतर 8 ते 10 काजूच्या पाकळ्या करून घेतल्या, 1 शिमला मिरची लालसर, 1 हिरवी, थोडेसे मिरचीचे काप, कढीपत्ता, 2 मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला. त्यानंतर कढई ठेवली तापवायला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. काजू जे आहे छान असे गोल्डन सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया. काजू तळून झाले की एका डिशमध्ये काढून घ्यायचे. लगेचच त्याच तेलामध्ये जो आपला 1 वाटी रवा होता ना तो घालून घ्यायचा आणि रवा साधारण 3 ते 4 मिनटं जे आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा. आता रव्याचा खूप जास्त रंग बदलेल इतका आपल्याला भाजायचा नाही आहे किंवा खूप जास्त वेळ भाजत बसायचं नाही. साधारण 3 ते 4 मिनटं पुरेसे आहेत. आता बऱ्याच वेळेस काय होतं, नेहमीचा उपमा खावासा वाटत नाही, पण नाश्त्यामध्ये काय बनवायचं हे सुद्धा सुचत नाही. आणि असा झटपट तयार होणारा, मोकळा, मऊसूद आणि खायला सुद्धा चवदार असा उपमा जर तुम्ही एकदा बनवला ना तर परत परत तुम्ही याच पद्धतीचा उपमा बनवणार. तर इकडे रवासुद्धा भाजत आलेला होता. साधारण 3 ते 4 मिनटं जो आहे रवा मिडियम फ्लेमवर भाजून घेतला. आता रवा भाजताना अजिबात गॅसल्यामध्ये म्हणजे रवा जो आहे अजिबात सोडायचा नाही मध्ये, नाहीतर काय होतं खाली तळाला लागला जातो. त्यामुळे सारखं हलवत राहायचं साधारण 3 ते 4 मिनटं. रवा भाजला गेला की लगेचच एका ताटामध्ये किंवा मग एखाद्या प्लेटामध्ये जे आहे प्लेटमध्ये रवा काढून घ्यायचा, जेणेकरून रवा जो आहे छान पद्धतीने थंड होईल. आता गरम गरम रवा आणि गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये घातला तर मग तो चिवट होतो, गुठळ्या होत्यात, त्यामुळे रवा थोडासा थंड करून घ्यायचा. त्यानंतर तीच कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा मोहरी छान तडतडली, लगेचच अर्धा चमचा जिरे सुद्धा छान तडतडले की काही कढीपत्त्याचे पाने घातले, साधारण 7-8. कढीपत्त्याची फोडणी जी आहे छान लागते, कढीपत्ता आवर्जून घाला. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे जे आहे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते सुद्धा घातले. आता इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर मिरची साधारण 2-3 मिनटं जे आहे परतवून घेऊया, जेणेकरून मिरचीतला कच्चापणा जो आहे निघून जाईल आणि मिरची छान पद्धतीने तळली सुद्धा जाईल. लगेचच इथे 2 मीडियम साईजचे कांदे जे आहे एकदम बारीक कट करून घेतले होते. अजिबात मोठा असा जाडसर कांदा कट करू नका, नाहीतर काय होतं खाताना दाताखाली टचर लागतो. त्यामुळे बारीक पद्धतीने असा कांदा कट करून घ्यायचा. कांदा जो आहे साधारण 2-3 मिनटे जे आहे परतून घ्यायचा. याचा खूप जास्त रंग बदलेल किंवा खूप असा गिळगिळीत होईल इतका कांदा आपल्याला अजिबात परतवायचा नाही आहे. साधारण 1-2-3 मिनटं जे आहे पुरेसे आहेत. कांदा परतला की लगेच तिथे जे आहे 1 हिरवी शिमला मिरची आणि 1 थोडीशी लालसर झालेली शिमला मिरची मी बारीक कट करून घेतली, ती सुद्धा घातली. त्यानंतर हे सुद्धा साधारण 2-3 मिनटं परतवून घेऊया, म्हणजे मिरचीतला जो काही कच्चापणा आहे ना तो सुद्धा निघून जाईल. तर आता इथे तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असलं तर करू शकता, जसं की गाजर वगैरे आणखीन काही. त्यानंतर अर्धी वाटी वाटाणे जे आहेत, नॉर्मल वाटाणे घेतलेले होते, जे आपले वाळलेले असतात, त्याला भिजवून आणि थोडंसं उकडवून घेतलेलं होतं. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ घातलं. मीठ छान व्यवस्थित एकत्र करून घेतलं. त्यानंतर इकडे 1 वाटी रव्यासाठी 2.25 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण रव्यासाठी खूप जास्त पाणी घालतो, मग उपमा जो आहे असा व्यवस्थित होत नाही, मोकळा होत नाही, खूप जास्त गिळगिळीत होतो. त्यामुळं पाण्याचं प्रमाण जे आहे लक्षात ठेवायचं, जेणेकरून आपला उपमा व्यवस्थित तयार होतो. आता इथे 2.25 वाटी पाणी घातलं होतं. हलकी उकळ आली की एका हाताने भाजलेला रवा घालायचा, दुसऱ्या हाताने चमच्याने फिरवत राहायचं. म्हणजे काय होतं, रवासुद्धा छान पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स होतो. त्यानंतर गुठळ्या होत नाही आणि छान पद्धतीने शिजूनसुद्धा असा मोकळा होतो. म्हणून काय करायचं, उकळत्या फोडणीच्या पाण्यामध्ये घालायचा आणि एका हाताने रवा घातला की दुसऱ्या हाताने चमच्याने फिरवत राहायचं, जेणेकरून आपल्या उपमाचे जे आहे गुठळ्या होणार नाही. त्यानंतर थोडासा कोरडा व्हायला लागला उपमा की लगेचच झाकण द्यायचं. 2 मिनटं वाफ काढून घ्यायची मंद आचेवर, म्हणजे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त असा मोकळा मऊसूद शिजलेला उपमा तयार झाला. बनवायला अतिशय सोपा, अगदी 10 मिनटामध्ये तयार होईल असा आणि पोटभरीचा नाश्ता, त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा.
आणि बऱ्याच वेळेस नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, तर हा उपमा एकदा नक्की ट्राय करा. तर तुमच्या घरी हा उपमा खाण्यासाठी तुम्हाला परत परत नक्की नंतर बनवावा लागेल. त्यानंतर कोथिंबीर घातली आणि जे आपले तळलेले काजू होते ना ते सुद्धा घातले आणि व्यवस्थित सगळीकडे मिक्स केले, जेणेकरून काजूची आणि कोथिंबीरची जी चव आहे सगळीकडे एकसंध होईल, एकजीव होईल. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अशा पद्धतीने आपला हा मोकळा मऊसूद उपमा नाश्त्यासाठी उत्तम बेत, पोटभरीचा सुद्धा, बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये झटपट तयार होणारा असा हा उपमा. अगदी बनवायला सोपा आहे, एकदा नक्की ट्राय करा. हवं तर तुम्ही हा डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी तर उत्तमच आहे. तर अशा पद्धतीने हा उपमा तयार झाला. चला तर मग ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपीला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या त्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना सकाळच्या नाश्त्याचं खूप जास्त टेन्शन असतं, त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा हवं आणि झटपट तयार होणारं. तर त्यांना ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत